बॅड, वर्स्ट आयर्लंड सारख्या टीमकडून T20 सिरीजमध्ये पराभूत होणं, 2-0 व्हाईट वॉश होणं, याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं, कायच असू शकतं. तर काल 2 महत्त्वाच्या मॅचेस होत्या. सुपर संडे होता ऍक्च्युली, पण तो सुपर फ्लॉप झालाय. त्या दोन्ही मॅचेस म्हणजे इंडिया वुमेन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वुमेन्स यांच्यातली ग्रुप स्टेज मधली शेवटची मॅच आणि दुसरी इंडिया मेन्स विरुद्ध आयर्लंड मेन्स यांच्यातली सेकंड T20 आहे. या दोन्ही मॅचचं मी विश्लेषण केलेलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरुवात करूया इंडिया वुमेन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वुमेन्स यांच्यात झालेल्या लॉर्ड्सवरच्या ग्रुप स्टेज मॅचनं. तर भारतानं टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. कंडिशन्स बॅटिंगसाठी आयडियल होत्या आणि शेफाली वर्मानं अप्रतिम स्टार्ट दिला. तिला उत्तम साथ दिली एका एंडनं स्मृती मंधनानं आणि चांगली पार्टनरशिप झाली होती. पण एका मोमेंटला शेफाली आउट झाली आणि त्याच्यानंतर जेमिमा जी नंबर 3 ला बॅटिंगला आली, तिला त्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करता आली नाही, तिला ऍक्सेलरेट करता आलं नाही आणि समहाऊ भारताच्या कुठल्याच बॅटरला प्रॉपर स्ट्रायकिंग करता आलं नाही किंवा एका मोमेंट नंतर ऍक्सेलरेट करणं जे असतं, गिअर शिफ्ट करणं, ते जमलं नाही. शेवटला आलेल्या कॅप्टन हरमनप्रीतनं 2 सिक्सेस मारल्या आणि थोडीफार चांगली बॅटिंग केली आणि त्याच्या जोरावरती 170 म्हणजे थोडी कॉम्पिटेटिव्ह टोटल जरूर उभारली भारतानं. पण दॅट वॉज नॉट इनफ, कारण मधल्या फेजमध्ये ज्या अपेक्षेनं रन्स येणं गरजेचं होतं तशा रन्स आल्या नाहीत आणि त्याच्यामुळं 15-20 रन्स का होईना पण भारत शॉर्ट नक्कीच होता. आणि नंतर ऑस्ट्रेलियानं बॅटिंग करत असताना त्यांची पण सुरुवात थोडीशी अडखळती जरूर झाली, पण त्याच्यानंतर 16व्या ओव्हर नंतर एलिस पेरी आणि गार्डनर यांनी ज्या पद्धतीनं बॅटिंग केली म्हणजे क्लास, म्हणजे त्यांनी मॅच वन साइड केली. 16व्या ओव्हर नंतर पूर्णपणे ऑस्ट्रेलियानं वन साइडेड मॅच जिंकली आणि 6 विकेट्सनं त्यांनी भारतीय वुमन्सचा पराभव केलाय आणि दणक्यात सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. भारताचं T20 वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. दुसरीकडे जी मॅच झाली ती होती इंडिया मेन्स विरुद्ध आयर्लंड मेन्स यांच्यातली सेकंड T20 आहे. पहिल्या T20 मध्ये पराभव झाल्यानंतर त्याच्यातून शिकून दुसऱ्या T20 मध्ये काहीतरी बदल घडतील किंवा काहीतरी शिकून येतील एस अय्यर आणि त्याची टीम, असं वाटलं होतं, पण तसं काहीच झालं नाहीये. म्हणजे सुरुवात ह्याची टॉस पासून झाली. तुम्ही टॉस जिंकून IPLच्या टेम्पलेटवरच चालणार आहात का? म्हणजे चेस करा, टॉस जिंका, चेस करा. ग्राउंड कंडिशन्स काय आहेत, पिचेस काय आहेत, त्याचा थोडा तरी अभ्यास करा, विश्लेषण करा. हे कसं कळत नाही? म्हणजे टॉस जिंकून परत चेस का केला मला हे समजलं नाही. कारण तुम्हाला माहित होतं स्पेशली पहिल्या T20 नंतर की सेकंड इनिंग्समध्ये बॅटिंग टफ जाणार आहे, बॅटिंगसाठी कंडिशन्स थोड्याशा अवघड होणार आहेत. हे माहित असताना तुम्ही चेस का केलात हे मला समजलं नाही. दुसरा मुद्दा म्हणजे श्रेयांश शेडगे जो आहे, जो प्रॉपर मिडल ऑर्डरचा बॅट्समन आहे, त्याला तुम्ही लोअर मिडल ऑर्डरला का खेळवलं हे मला समजलं नाही. आणि तिसरा मुद्दा म्हणजे त्याला बॉलिंग का दिलीत? तो बेसिकली ऑलराऊंडर आहे, म्हणजे बॅटर आहे, त्याचा मेन रोल काय, बॅटिंग हा रोल आहे, तर त्याला तुम्ही बॉलिंग का दिली? त्यामध्ये त्यानं 25 रन्स खाल्ल्या आणि तिथं मॅच म्हणजे थोडीशी बाजूला गेली. दुसरीकडं तुमचा आउट अँड आउट फास्ट बॉलर हर्षित राणा, त्याच्या तुम्ही 4 ओव्हरचा फुल कोटा दिलाच नाही, त्याच्या 3च ओव्हर झाल्या. सो हे ह्याच्या मागचं लॉजिक मला समजलं नाही. हे गौतम गंभीर आणि त्याच्या टीम मॅनेजमेंटलाच माहिती की काय ह्याच्या मागचं लॉजिक काय होतं. अशा टेम्पलेटवरती तुम्ही जिंकू शकत नाही. प्रत्येक मॅच प्रत्येक कंडिशन्समध्ये ह्याच टेम्पलेटवरती आपण जिंकू, हा तुमचा भ्रम आहे आणि हा भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे. त्यामुळं हे एकापर्यंत चांगलंच झालंय म्हणजे. आणि शेवटचा T20 डिफीट म्हणजे T20 मध्ये व्हाईट वॉश भारताला मिळाला होता तो 2019 साली ऑस्ट्रेलियाकडून भारत सिरीज हरली होती. त्याच्यानंतर आता 6 वर्षानंतर म्हणजेच 1000+ दिवसानंतर भारताला व्हाईट वॉशची नामुष्की पत्करायला लागली आणि आयर्लंड सारख्या टीम विरुद्ध हा मानहानिकारक पराभव झाला. ही सिरीज डिफीट झालेला आहे. लोवेस्ट पॉइंट्स इन इंडियन क्रिकेट म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आज ऍक्च्युली 29 जून आहे. आजच्या दिवशी 2 वर्षापूर्वी भारतानं T20 वर्ल्ड कप जिंकला होता. सो मला त्याचा व्हिडिओ ऍक्च्युली करायचा होता, पण मी तो व्हिडिओ करत नाही कारण हे ज्या पद्धतीनं हा डाऊनफॉल झालेला आहे T20 टीमचा, 0-2 आयर्लंडनी पराभूत करणं तुम्हाला म्हणजे आता खरंच इंट्रोस्पेक्ट करणं गरजेचं आहे. तुम्हाला सिंहावलोकन जे म्हणतात ते करायला गेले टीम मॅनेजमेंटला. मुख्य म्हणजे चुका ऍक्सेप्ट करून त्याच्यावरती काम करून त्या सुधारण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत, एवढीच माफक अपेक्षा आहे, बाकी काही नाही. आता इंग्लंड सिरीज सुरू होणार आहे तर बघूया आपण. आणि हा महत्वाचा एक मुद्दा राहिला तो म्हणजे बेन स्टोक्सनं इंटरनॅशनल क्रिकेटमधनं त्याची रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे. बेन स्टोक्स ग्रेट प्लेअर, ग्रेट क्रिकेटर, ग्रेट लीडर आणि उत्कृष्ट असा तो खेळाडू होता आणि त्याला त्याच्या सेकंड इनिंग्ससाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. तुम्हाला काय वाटतं भारताचा हा जो पराभव झाला 2-0 T20 सिरीजमध्ये त्याचं कारणीभूत कोण आहे? म्हणजे श्रेयस अय्यरची कॅप्टन्सी, कारण कॅप्टन्सीला आपण पूर्णपणे दोष देऊ शकत नाही कारण त्याची पहिली सिरीज होती. भारतानं आयर्लंडला खूपच लाईटली घेतलं का किंवा काय? तुमचे काय मुद्दे आहेत मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि अशाच इन डेप्थ क्रिकेटच्या गप्पांसाठी आणि अनालिसिससाठी क्रिकेट आणि गप्पा टप्पा विथ वेदप्पाला फॉलो करा. धन्यवाद.